एकलव्य संघटनेचा विजय असो, एकलव्य संघटनेचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। कोपरगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबाच्या राहत्या घरांच्या जागा नियमित करून त्या त्यांच्या नावावर करण्यासह पुनर्वसनाची मागणी करत एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी समाज बांधवांनी गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी तहसीलदार महेश सावंत तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास आणि मागण्या मान्य न झाल्यास 1 महिन्यानंतर येत्या 12 एप्रिल रोजी तहसील कार्यालय परिसरात बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। यावेळी एकलव्य संघटनेचे महासचिव किरण ठाकरे, तालुका अध्यक्ष उत्तम पवार, तालुका कार्याध्यक्ष निलेश ठाकरे यांच्यासह आदिवासी समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय मागण्या तुमच्या आहेत काय सांगा? आज एकलव्य संघटनेच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील शासकीय जागेवरती राहणारा जो आदिवासी समाज आहे, गायरान, गावठाण, इरिगेशनची जागा, शेती महामंडळाची जागा, त्याचबरोबर वन विभागाची जागा, या जागेमध्ये राहणारे जे कुटुंब आहेत त्यांच्या रहिवाशाच्या जागा शासन नावे करत नाही। वास्तविक पाहता 2018 मध्ये सध्याच्या शासनाने एक GR काढलेला आहे की शासकीय जमिनीवरती 2011 पूर्वीपासून राहणारे जे कुटुंब आहेत त्यांना रेग्युलाइज करावं, त्यांच्या ज्या जागा आहेत त्यांना त्या नावे कराव्यात, त्यांना मालकी हक्क द्यावेत। आणि ज्या जागा नावे होऊ शकत नाही, उदाहरणार्थ इरिगेशन असेल किंवा गारब्याऱ्याच्या असतील किंवा एखाद्या खाजगी शेतकऱ्याच्या जागेवरती राहणारे कुटुंब असतील, यांना जागा नसेल तर त्यांना दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देऊन त्यांचं पुनर्वसन करावं असं सध्याच्या सरकारचं धोरण आहे। परंतु जे स्थानिक जे अधिकारी असतील, प्रशासन असतील, पदाधिकारी असतील, हे या प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसतात। आम्ही गेल्या 3 महिन्यापासून कोपरगाव तालुक्यातील जवळजवळ 34 गावांमध्ये ग्रामपंचायतला निवेदनं दिलेली आहेत की आमच्या राहत्या घराच्या जागा नावे कराव्यात, त्यांचा ठराव करावा आणि योग्य प्रक्रिया करून जिल्हाधिकाऱ्यांना तो ठराव मंजुरीसाठी पाठवावा आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया करावी आणि हे सगळं शासकीय नियमानुसार आहे। तरी पण ग्रामपंचायतींनी त्यावरती काही ॲक्शन दाखवली नाही, म्हणून आज आम्ही इथं BDO साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। इथून आम्ही परत तहसीलदार साहेबांकडे जाणार आहेत, त्यांना पण विनंती करणार आहेत आणि 1 महिन्याचा आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे। 1 महिन्याच्या आत समजा ही प्रक्रिया झाली नाही तर 1 महिन्यानंतर ज्या पद्धतीने रवंद्याचे आम्ही सगळे कुटुंब या ठिकाणी बिऱ्हाड आंदोलन केलं होतं त्या पद्धतीने 12 एप्रिल रोजी तालुक्यातील जवळजवळ 500 ते 700 कुटुंब आपलं सगळं बिऱ्हाड घेऊन या तहसीलदार कार्यालयाच्या परिसरामध्ये या ठिकाणी बिऱ्हाड आंदोलनाला बसणार आहोत। एकलव्य संघटनेच्या वतीने या ठिकाणी कोपरगाव तहसील कार्यालय असेल BDOंना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। तर आमची प्रमुख मागणी हीच आहे का जे आदिवासी समाज गेल्या 70-75 वर्षापासून ज्या ठिकाणी राहतो, उदाहरणार्थ इरिगेशन जागा असेल, वन विभाग असेल, गावठाण असेल, गायरान असेल, ज्या ठिकाणी राहतो ती जागा त्यांच्या नावे करण्यात यावी। जर समजा इरिगेशनमध्ये राहतो ठीक आहे, त्या ठिकाणी जागा देता येत नाही, पण तिथल्या ग्रामपंचायतने त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी जागा उपलब्ध करून द्यावी। पंडित दीनदयाळ योजना आहे, या मार्फत राजूर मार्फत त्यांना काहीतरी आर्थिक मदत 1 लाखाची मिळते, तर ती मदत घेऊन ग्रामपंचायतने त्या ठिकाणी त्यांना जागा त्यांच्या नावे करून घेण्यात यावी। शबरी आवास योजनेमार्फत त्या ठिकाणी त्यांना घरकुल मिळवून देण्यात यावं, या प्रमुख मागण्या घेऊन या ठिकाणी आलोय। तर तसेच आज ज्या ठिकाणी आम्ही म्हणतोय का आदिवासी समाज हा देशाचा मूळ मालक आहे, पण जर 70-75 वर्ष झाल्यानंतर या ठिकाणी आम्हाला मोर्चा या ठिकाणी काढावा लागतो, राहत्या जागा नावे करण्यासाठी काढावा लागतो। त्याचबरोबर आम्ही जिवंत असताना तर आम्हाला घरकुल नाहीच आहे, पण मेल्यानंतर बऱ्याच गावामध्ये स्मशानभूमी सुद्धा नाही आहे। तर तो सुद्धा प्रमुख मुद्दा आज या ठिकाणी आम्ही घेतला आहे का ज्या ठिकाणी ज्या गावांना स्मशानभूमी नाही आदिवासींना, ती स्मशानभूमी त्यांच्या नावे करण्यात यावी, तिथली जागा नावे करण्यात यावी। जे आदिवासींची परंपरा दफनभूमी आहे तिथं ज्या ठिकाणी त्यांना पाहिजे त्या ठिकाणी त्यांची दफनभूमी त्यांच्या नावे करण्यात यावी, राहत्या जागा नावे करण्यात यावी। हा प्रमुख विषय घेऊन या ठिकाणी आम्ही आलो। ज्याप्रमाणे 1 वर्षापूर्वी रौंदे गावातून आम्ही जे बिऱ्हाड आंदोलन या कोपरगाव तहसील पुढे बसवलं होतं, त्याच पद्धतीने त्यावेळेस फक्त 38 कुटुंब या ठिकाणी बसले होते। तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या एप्रिलमध्ये 12 एप्रिलला तर कमीत कमी 600 कुटुंब या ठिकाणी बिऱ्हाड आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारणार आहोत। तर BDOने या ठिकाणी निवेदन दिलंय। आज या ठिकाणी एकलव्य संघटनेचे महासचिव किरण ठाकरे सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे। तर पुढच्या कालावधीमध्ये एप्रिलमध्ये शिवाजीराजे ढवळे साहेब असतील, आमची सर्व तालुक्याची टीम असेल, ठाकरे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असं बिऱ्हाड आंदोलन या ठिकाणी होणार आहे। तर प्रांत साहेबांना हेच आम्ही 1 महिन्याचे अल्टिमेटम दिलेलं आहे आणि हे आंदोलन भव्य असं स्वरूपाचं आम्ही उभं करणार आहोत। पंचायत समितीला निवेदन देण्यात आले आहे, त्याचबरोबर तहसील कार्यालयात पण निवेदन दिले जाणार आहे।
तर 1 वर्षापूर्वी रवंदे गावाचं जे बेमुदत बिराड आंदोलन झालं त्याचेही काही प्रश्न प्रलंबित आहेत. तर ते प्रश्न घेऊन आणि 33 गावांमधले राहत्या घराच्या जागा ज्या आहेत त्या नावे करण्यासाठी येत्या 12 एप्रिलला संपूर्ण कोपरगाव तालुक्यातला आदिवासी समाज तहसील कार्यालयासमोर बेमुदत बिराड आंदोलन करणार आहे. तरी या आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की कोपरगाव तालुक्यातल्या आदिवासी समाजाने जर आपले प्रश्न सुटले नाहीत तर 12 तारखेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे.